असं वाटतं की नाही गावठी? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपली गुढी बघा. आता हा एवढा हार ओला आहे. बाहेर इकडे आपल्या गुढीची तयारी चालू आहे आणि इकडे बघाल काकोनी आपल्या रांगोळी वगैरे काढलेली आहे. नमस्कार मंडळीनो, मी अक्षय कोळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सकाळ सकाळ आणि आता सकाळ सकाळ बघशाल तर वाजलेत आता आपल्या घड्यात 11:06. सो आज आपण गावी आलो आहे आणि गावी ह्या निमित्ताने आलो आहे की तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल की कुठल्या निमित्ताने आणि कशासाठी आपण आलो आहे गावी आज. तर सगळ्यांनीच गुढीपाडवा मुंबईचा बघितला असेल, पण गुढीपाडवा हा उत्सव गावचा बघण्यासाठी स्पेशल मी आज गावाला आलो. कधी गुढीपाडव्याला येत नाही, पण आज आलो गावी. तर बघूया म्हटलं गुढीपाडवा स्पेशल उत्सव का असतो गावी आणि कशाप्रकारे गुढी आपली उभारली जाते. तर त्यानिमित्ताने आज आपण गावी आलेलो. तर आता थोड्या वेळात आपण गुढीपाडव्याचं जे काही सामान आहे, म्हणजे गुढी उभारण्यासाठी तांब्या वगैरे ते सगळं इथं मटेरियल जमा आहे. तर थोड्या वेळात आता आपण पूजा वगैरे झाली की ते करून घेऊ. नाही तर पहिलं ते करावं लागेल, नंतर मग पूजा होईल. तर ते कसं काय जे ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवेन मी. हा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आता जाऊया आतमध्ये. आपली आंघोळ झालेली आहे, नाश्ता वगैरे करायचा बाकी आहे. आता पहिलं देवपूजा करायची, त्याच्यानंतर गुढी उभारायची, त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करू. आणि चहा वगैरे तर झालेली आहे आणि नाना पण आले तिथे. मंडळीनं आता आपण हार ओवतोय आणि नाना इकडे आपली गुढीची आपली तयारी चालू आहे. आता हळद पिंजर लावणार. हळद पण ना बाहेर इकडे आपल्या गुढीची तयारी चालू आहे आणि इकडे बघाल काकोनी आपल्या रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि ही गुढी उभारण्यासाठी हा कोंडा. ती फुलं ना याच्यात कुस करून टाक सगळी. तर हा तशीच करतो. जास्त नको फुलं. हां थोडी तो हार कुठं आहे? नाही आणतो मी. थोडी आता हा एवढा हार ओला आहे. हे घे ना तोड बघू इथे. तो भांडी ह्या सोयी आहे बघतेस. आता त्याच्यात फुलं आधी घाल जा. काय लागतं तोपर्यंत आपण इकडे फुलं घालून घेऊया ह्याच्यावर मस्तपैकी. हे सुई ठेवूया आधी पहिली, कुठेतरी कोणातरी लागायचे. ताट लागलं ना. मस्तपैकी अशा प्रकारे आपण आता फुलं टाकलेली इकडे. जरा सजावट केलेली आपल्या गुढीची. चिडो मारूस हवा तो हे बघ असं चिडो मारूस हवा होतो. आणि आपली गुढी बघा. तिथं चिडो घे मारून मस्त एकदम. हा आता बघ. आता लिहू बी आता काय करशील? काय करू? आता देवपूजा. तात्या देवपूजेत ना. देवपूजा नंतर मग याला हे करा. मग जसं देव पहिलं पुजतो मग हा आपण मग हे देवपूजून आलं की इकडे जरा जरा बस. ह्याच्यात वात आहे. जराच आहे ते बस. एवढाचं पान आणि तांदूळ
तेल देते त्यात तेल टाकूच लागत ना. ही बघ ही बघ ही हे बघ इकडे आहे ताण ना. आणि समय पण झाला बाहेर समय होईना. समय काय करू समय राहिला मग याच्यात बनवत त्याच्यात बनवत. मी फुलपात्रात लावला. पण त्या निरंजन आहे हा या का मी हसून ठेवलं होईना दोन्ही. भूत काढा भूत लावला ह्याच्यात नाही वाटतला. चालू हे देवळाला देवाजवळला व्हायचा. माती जायला हाय मातीच आहे ते ना. हाय हाय. नाना इथं बत्ती रेडी करताय. नानाची बॉडी बघा. जण काही झाला आता संपला ना दादा. स्टील बॉडी आहे. तो घाबरू नको. अरे अशी कामा करून आलो हे होता एकट्या होतो संसार कसा वागून तो आम्ही लोकांनी असं टोकून आला आम्हाला लोक कधी? संसार करणार म्हणतो बघ आपलो त्याचा पान देऊ खाली वडाला आणि तिथे देवाच्याकडे ठेवलं. एकच पान तर परत एक पान अजून एक्स्ट्रा आहे. पानं आटू का आणले ह्या घेतला बोलत वाढली. टोमॅटो बाहेर गुढीच्या इथं समय लावायची आहे. महिना जुई झाली गुढी उभारली. पाठवतो हे हवेन जाणार हवे जाणार होतो काय करणार आधी राहिला आधी पान देऊ खाली असा बस आहे. नंतर लावायची माचे सांगतो. गुढीच्या इथं बाबा आपले बत्ती लावून घेतलेली आहे पण हवेन राहणार नाही. पण हवा नाही ठीक आहे जेवून राहते. गुढी बघा किती मोठी आहे ते पण दाखवतो. बघा भारी नाही एकदम आणि क्लायमेट पण भारी आहे. ऊन पण जास्त आलं आता. फुलं कुठे ठेवलीस फुलं ती घंटा ती गंधाचं गंधाचं पान ते काय हां ते होते पाणी टाक जरा. ही चुरणी हे कुठे आहे चला आता आपल्या गुढीची पूजा गावच्या गुढीची पूजा कशा प्रकारे केली जाते ते ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आपल्याला.
फुलं भरपूर झाली ना. फुलं झाली. जितूनांना पण उपस्थित झालेत. उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद. आता आपल्या देवबाप्पांची सगळ्यांची पूजा वगैरे झालेली आहे. इकडे पण बघाल तुम्ही, इकडे आई बाप्पांचा आणि पंजोबा. आता देवबाप्पासाठी नैवेद्य. आता नैवेद्य दाखवले की पूर्णपणे पूजा पार पडते. त्या गुढीला पण दाखव. एक तुळशीच्या इथं ठेवायची वाडी. तिथे गुढीच्या इथं पण वाडी ठेवलेली आपण. आणि ऊन पण बघा भरपूर झाला आहे. दोन्ही पण वाड्यानंतर थोड्या क्षणाने घेऊन ये. हे पण घेऊन येते. ही उलटी कशी वाडी केली? चला आता नैवेद्य दाखवू. फोटोचे करूया. आता सध्या हे वेळ भरपूर झाला आहे ना. वाजलेत पण 11:30. आता नैवेद्य दाखवू गुळाचा. चला आता पूजा वगैरे झालेली आहे. आता जरा जेवून घेऊया. तर आपली पेटपूजा करूया आणि जेवण बघूया काय काय आहे. नैवेद्य वांग भरीत आहे, हां तातच आहे आणि वाट्यांची भाजी. बैल सोडली अशी 10 वाजता आलेला आम्ही. चला आता जरा जेवतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. जरा आराम पण करूया आणि नंतर तुम्हाला दाखवतो की कशावरून येताना आलो. सरप्राईज आहे. चला आता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि आता आपली गुढी उतरवायचा टाईम झाला आहे. तर त्याच्यामुळे संध्याकाळच्या टायमाला इकडे 4-4:30ला गुढी उतरवतात, अशी परंपरा आहे. तर त्याच्यामुळे आता पूजा वगैरे केल्या जातात आणि जरा झोपलेलो त्याच्यामुळे जरा तोंड बिन धुतलं, बोलला आहे तोंड पण पुसला नाही. आणि एक मित्रांनो की आपली जी ॲक्टिवा मुंबईला घेतलेली ती आपण फायनली गावी आणली. सकाळीच आपण रात्री 10ला निघालो तात्याने मी, आणि परत आता सकाळी आम्ही काहीतरी 10ला पोचलो. चल कुठे 2 हातांनी धरू सवी. हां हा नाही आता उतरवलेली खाली तात्या मी आणि नानाने. तरी पूर्ण सोडवायला लागेल. घालून टाकलं भरपूर ठेवायची खाली.
उतरवलेली खाली. चला तर आता आम्ही चाललेलो हुंबरवण्यात वरती. एका पाणी नाही लागलं. ही धाका जगव गे. तर जरा वरती जाऊन बैल बिल बघूया, कारण का 8 दिवस बैल बिचार बांधून होतं आणि तर आता सोडलेलं तर ते परत येणार नाही, त्याच्यामुळे आता सोडणार नाही. पण आता बघूया, वरती जाऊया जरा काजूची झाडं पण बघूया परत एकदा. पहिली काढून नेलेली आणि आता जेवढी भेटतील हाताजवळची तेवढी घेऊन यायची आणि परत भाजी खायची. तर आता मी तात्या आणि काकू चाललो आहे. इथे शांताराम नानाचं बैलात तर पण बिचारं बांधूनच आहेत. आणि खरोखर मित्रांनो म्हणजे सकाळी जेव्हा आलो तर स्कूटी घेऊनच आलेलो आहे. ॲक्च्युली ॲक्टिवा जी आपण घेतलेली ती मुंबईला होती, तर पूजा वगैरे काही केलेली नाही. कोणाला माहीत पण नसेल तुम्हाला. तर अचानक भयानक हा प्लॅन ठरला आणि रात्री अचानक भयानक तात्याचा कॉल आला, जर निघूया म्हटलं. तर जायचा प्लॅन होता ॲक्च्युली ट्रेनने, पण डिसाईड झालं मी आलो आणि काकाला बोललो सर मग जातो तर आपण गाडी घेऊनच जावे म्हटलं. अर्धी चालवली, पण चालवली वन साईड मीच चालवली. तात्याने फक्त थोडी जरा चालवली. नंतर मग पण रात्रीचं वातावरण थंड होतं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम नव्हता. तर ॲक्टिवा आणण्याचं रिझन म्हणजे गाडी गावी हवी मित्रांनो. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कशासाठी तरी तुम्ही म्हटलात काय मार्केटमधून गोष्ट आणायची तर रिक्षा करावी लागायची. आणि रिक्षावाल्यांचे रेंट्स एवढेत ना, रेट एवढेत ना की 400 म्हणजे मनाला येईल तो आकडा 250 300. पण आमच्या इकडे 250 200च घेतात, 250 घेत नाही. पण कोण नवीन दिसला तर 250 300 असं सांगतात. तर म्हटलं गाडी घेऊनच जाऊया. आणि गाडी आता इकडे खूप उपयोगी यायची आहे. म्हणजे जर आता मे महिन्यात यायचं म्हटलं, गणपतीत मे यायचं म्हटलं, परत शिमगा, या सगळ्या गोष्टी आता 2-2 महिन्याला आपण येतच राहतो गावी. तर म्हटलं गाडी घेऊनच जाऊया आणि गाडी हवी हो गावी. पांड्या हा हा एवढा नाचूक हुशार तू. अंड्या नाचशील तर काय नाचूक तू सांगू सवाय. आत्ताशी धरूक लागली आहेत. करवंद बघा, करवंद भारी आहेत. मी जंगल उठवतो, रान काढू काढले. आता वाटतं की नाही गावठी, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला आता पुन्हा एकदा आपण पोचलेलो जांबीत. आता लास्ट टाइम तर जेवढ्या होत्या तेवढ्या आपण थोड्याफार नेलेल्या, ज्या भेटल्या आपल्याला. म्हणजे आता तुम्ही पाचसा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजेल. जेवढ्या भेटल्या तेवढ्या आपण लास्ट टाइम काढलेलं, दादा काकू वगैरे वहिनी वगैरे. पर सोनू पण होता. हा पिशवी आणली. इथं बऱ्यापैकी धरले आहेत ह्याला. सगळे 4 नंबर आहेत. 4 नंबर जांभे धरले. बऱ्यापैकी धरले आहेत इकडे पण. नाही असं काही नाही. आता आम्ही पण बघितलं ना, जांभे अशा सगळ्या येताना थोडेसे भेटलेत, 15 भेटल्यात. तर त्या 2 हाताच्या इथल्या. हां 7 नंबर बघ कसल्या 7 नंबर. हे 7 नंबर जाम. आणि आता एवढ्या जांभी भेटल्यात म्हणजे एवढी पिशवी भरली आहे.
मोठे मोठे आहेत. हे बघा किती काढलेल्या, बारीक बारीक आहेत पण मस्त आहेत. आंब्याक लोणचं बनवण्यासाठी मस्त आहे. काटूक बिटूक लागत. पाय दाबून लाव. काढलेलो आहे. चला मंडळी, आता आपण आलेलो घरी आणि हे 4 फणस काढलेलं पूस भाजीसाठी, आपल्या मागच्या फणसाचं. चला आता गाडी वरती ठेवायची आहे. ही जी आपण मुंबईवरनं गाडी आणलेली काल ड्रायव्हिंग करत, म्हणजे जाईल ना आतमध्ये. हां इथनं अशी रनिंगमध्ये आणायची आणि नंतर मग इथनं उचलूक लागत. हां दोघांना नाही उचलूची. चला फायनली गाडी वरती आणलेली. गाडी इथून अशी खाली नेलेली, त्या रोडने इथून असं इकडनं आणणार होतो पण उचल उचल. हां उचल. मग बनवली हम्म. ही लादी खराब बिरा नाही 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 काय ना नाही ना. पाय दाब तू. हां अक्षू काय माहिती आहे, इकडनं पण जाईल पण तो तिथे थोडा चढेल. हां आता तर इकडनं गाडी इथनं आणलेली अशी फळी लावून, परत इकडनं अशी खाली. त्याचा बघत तर आता नेहमी चांगली आहे. इकडनं जरी गेली ना तरी तिकडनं येते आहे. त्या रिंगणी जवळच जरा हे आहे, लफडा. रिंगणी जवळच लफडा आहे. तर गाडी जरा पुसून घेतो. पेट्रोल किती लागलं मुंबई? चला तर मंडळीनो, हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि आता 6:45 वाजलेत संध्याकाळचे. आता थोड्या वेळात आम्ही नाश्ता वगैरे करू, म्हणजे काहीतरी खाऊ वगैरे, जेवण वगैरे थोडं. आता 8 साडेआठ वाजता मुंबईला जाण्याचा परतीचा प्रवास चालू. तर हा ब्लॉग इथे सेंड करतो गुढीपाडव्याचा. आणि गुढीपाडव्याचा हा पहिल्यांदा ब्लॉग मी बनवला गावी येऊन, कारण का इतर वेळेस आपण मुंबईला जायचो गिरगावला. तर म्हणजे तिकडचा अनुभव आणि गावचा अनुभव गुढीपाडव्याचा, तर हा अनुभव भरपूर बेस्ट होता गावचा, कारण गावचा कोकणातला तो कोकणातला. तर हा ब्लॉग इथे सेंड करतो. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असाल तर अक्षय कोळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. आणि कोण आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.